सध्याची जयसिंगपूर नगर परिषदेसाठी जी होऊ घातलेली निवडणूक आहे त्यामध्ये वार्ड क्रमांक 8 मध्ये सौ उज्ज्वला उत्तम वागवेकर यासह माजी नगरसेवक पराग पाटील हे उमेदवारी म्हणून उभे आहेत. काय वाटते तुम्ही ज्या भागातले उमेदवार आहात त्यांच्या मतासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी तुम्ही काय बोलू इच्छिता? तुम्हाला सांगायचं झालं तर परागदादांचं काम हे अतिशय सुंदर आहे. त्यांचा वार्ड क्रमांक आधी 7 होता, आता सध्या ते 8 मध्ये उमेदवारी कर 7 मध्ये जर बघितलं तर 7 मध्ये अतिशय प्रगतशील वार्ड आहे तो. रस्ते गटारी भुयारी गटारी असू दे, त्यानंतर गॅस पाईपलाईन असू दे, स्ट्रीट लाईट असू दे, सर्व अतिशय उत्तमरित्या आहेत आणि नवीन रस्ते पण आता मंजूर करून आणून दिले आहेत त्यांनी. त्याबद्दल महिला उमेदवार आहेत उज्ज्वला उत्तम वागवेकर, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगा. अतिशय सक्षम व धडाडीचे त्या म्हणजे उमेदवार आहेत आणि ते आपल्या वार्ड क्रमांक 8 मध्ये म्हणजे असं वाटतं की त्यांनी समाजासाठी आणि या प्रभागासाठी त्यांनी पूर्णपणे आपलं वेळ त्यांनी देणार. कारण की त्यांचं आपल्याला काय वाटतं? जयसिंगपूरचं सिंगापूर व्हावं, जयसिंगपूरचं सिंगापूर व्हावं सगळ्यांना वाटतंय. बऱ्यापैकी आता सगळ्या प्रभागात फिरलं संजय पाटील यड्रावकर साहेबांनी काय काय कामं केलं ते दिसणार आहे. आपल्याला एवढं मोठं स्टेडियम वगैरे करून दिलं आहे. स्ट्रीट लाईट असतील, पीव्ही ब्लॉकची कामं असतील, भुयारी गटर असतील, पाण्याचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न तरी व्यवस्थित हँडल केलेले आहेत. सगळी कामं प्रोसेसमध्ये आहेत. नक्की हे दोन्ही उमेदवारांना आपण म्हणजे मतदान कशा पद्धतीने तुम्ही करशील? आम्ही बहुमतानं प्रचंड बहुमतानं या सगळ्यांच्या सोबत आहोत आणि बऱ्यापैकी परागदादा हे 7 नंबरमध्ये असताना सुद्धा नगराध्यक्षपदासाठी संजय पाटील यड्रावकर साहेब यांची उमेदवारी आहे, त्याच्यातून सांगा. त्यांना प्रचंड आम्हाला 26+7 आम्ही यावेळी करणारच आहे. काही असू दे, आम्हाला यावेळी 26+7च पाहिजे. एक सीट आम्ही मला एकच म्हणायचं आहे, हे मतदार असे आहेत की यांना सांगायला लागत नाही की मतदार यांना करा म्हणून, ऑटोमॅटिक यांना मत पडतंय. यस.